बुलेटिनमध्ये आता बातमी येते पुण्यातून। पुण्यामध्ये सध्या सतत अलार्म वाजतात। हे अलार्म कसले तर अजित पवारांच्या घड्याळाचे। अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकून बसलेत। एक अलार्म 5 काम असं म्हणत अजित पवार मैदानात उतरलेत। आज पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। त्यातलं एक वचन म्हणजे पुणेकरांसाठी लॉटरीच ठरणार आहे। पाहूया अजित पवारांनी त्यांच्या भात्यातून अशी कुठली गेम चेंजर योजना काढली आहे ते। पुणेकरांनो, तुमची मज्जा आहे। खिशात हात न घालता पुणेकरांना आता प्रवास करता येणार आहे। अजित पवारांची पुण्यासाठी गेम चेंजर योजना। एक अलार्म 5 काम। पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा। फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं। लाडक्या बहिणीला मागे टाकेल अशी लाडक्या पुणेकरांसाठी अजित पवारांनी एकदम छप्पर फाडकी घोषणा केली आहे। अजित पवार म्हणतायत, पुणेकरांनो, खिशात एकही पैसा न ठेवता बिनधास्त प्रवास करा। पुणे महापालिकेसाठी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे दैनंदिन प्रवास सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी पुणेकरांसाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल। मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही। फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं। तिकीट न काढता पीएमपीएमएल बसायचं। ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं। अजित पवार म्हणतात, पुणेकरांसाठी मेट्रो आणि पीएमपीएलचा मोफत प्रवास देऊ। पण खरंच हे शक्य आहे का? तर त्याचं गणित अजित पवारांनीच मांडलेलं आहे। पुण्यात आज 30 लाख वाहनं आहेत। यातली दररोज 15 लाख वाहनं वाहतूक कोंडीत 1 तास अडकतात। यातनं अर्धा लिटर इंधन आणि वेळेची किंमत 150 रुपये जरी धरले तरी रोज 30 लाखांचं नुकसान होतं। महिन्याला 900 कोटी रुपये आणि वर्षाला 10,800 कोटी रुपये वाहतूक कोंडीमुळे वाया जातात। अजित पवारांच्या मते हा खर्च पुणेकरांच्या नुकसानापेक्षा खूपच कमी आहे। मोफत बस आणि मेट्रो करण्यासाठी दोन्ही महापालिकांना मिळून महिन्याला केवळ 300 कोटी रुपये द्यावे लागतील। मेट्रोसाठी दरमहा 5 कोटी आणि पीएमपीएमएल साठी 20 कोटी रुपये दिले तर पुणेकरांना मोफत प्रवास करणं शक्य आहे। मोफत बस आणि मेट्रो प्रवासामुळे रस्त्यावरची खासगी वाहनं कमी होतील। परिणामी प्रदूषण कमी होऊन पुणे ग्रीन सिटी व्हायला मदत होईल, असं अजित पवारांचं गणित आहे। पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा। जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा त्यामध्ये विधानसभेचं माझ्या पुरतं आहे। त्याच्यामुळं डाव्या उजवीकडे बघू नका तुम्ही। मेट्रो पीएमपीएमएल मोफत प्रवासाबरोबरच अजित पवारांची दुसरी घोषणा आहे, एक अलार्म 5 काम। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी अलार्म वाजून एक अलार्म 5 काम अशा प्रकारची घोषणा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती, पत्रकार परिषदेत केलेली होती। आणि त्यावेळेस आम्ही 5 कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत, परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार, नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार, हायटेक आरोग्य सुविधा आणि 5वा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर। आणि ही 5 कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वादा आहे। आणि या 5 कामा व्यतिरिक्त खालील 3 कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे। पुणेकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पीएमपीएमएल बस सेवानंतर पुण्यामध्ये मेट्रो आली आणि त्यानंतर पुणेकरांनी प्रवास करण्यासाठी मेट्रोचा वापर करायला सुरुवात केली। मात्र आता काही जे रस्ते आहेत त्याच्यावरती मेट्रो येणं बाकी आहे, तर काही रस्त्यांवरती जे आहे किंवा काही जे मार्ग आहेत जसे की पर्पल आणि ब्लू लाईन ही सुरू झालेली आहे। सगळ्यात जास्त वापर जर आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर ब्लू लाईनचा वापर केला जातो, ज्याचा मार्ग आहे वनाज कॉर्नर ते रामवाडी मेट्रो स्टेशन। लाडकी बहीण योजनेनं विधानसभेत महायुतीसाठी करिश्मा केला। अजित पवारांना कुठल्याही परिस्थितीत पुण्यात सत्ता हवी आहे। त्यासाठी अजित पवारांनी आता मोफत मेट्रो आणि मोफत पीएमपीएमएल प्रवास ही गेम चेंजर योजना आणली आहे।
दादा कारभारी झाले तर पुणेकरांनो एकही पैसा खिशात ठेवू नका. मेट्रो आणि PMPML मधून बिनधास्त फिरा. हे असं खरंच होईल का? त्यावर एकदा अजित पवारांचं उत्तर ऐकाच. वाहतूक कोणती कमी नाही झाली. दिल्लीत तर पहिल्यांदा वाहतूक कमी होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही का हो सगळंच वेगळंच शोधताय. तुम्ही निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे. यानंतर राज्यात कोणाच्या कोणत्या विधानांनी काय पडसाद उमटलेत पाहूया विशेष सदर बाईट कट्टुकार.